श्रीराम समर्थ श्रीराम शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा बसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय भारत माता की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, कालपर्यंत आपण दशक 12 समास 7 याचं श्रवण केलं। आज आपण नवीन समासाची सुरुवात करत आहोत। दशक 12 समास 8 या समासाचं नाव आहे काळ रूप नाम। या काळ रूप नाम समासामध्ये समर्थांनी महत्वाचा काही एक विचार मांडलेला आहे। श्री समर्थ म्हणतात, श्रीराम समर्थ श्रीराम मूळ माया जगदीश्वरी मूळ माया जगदीश्वर पुढे अष्टदेचा विस्तार सृष्टी क्रमे आकार आकारला श्रीराम हे अवघेच नसता निर्मळ जैसे गगन अंतराळ निराकारी काळ वेळ काहीच नाही श्रीराम उपाधीचा विस्तार झाला येथे काळ दिसून आला एरवी पाता काळाला ठावची नाही श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांनी या समासाचं नावच काळ रूप नाम असं दिल्यामुळे काळाचा आणि रूपाचा संबंध अत्यंत जवळचा आहे। समर्थ म्हणतात आहे रूप म्हणजे आकार, या आकारालाच आयुष्य आहे, या आकारालाच काही क्षण त्याचं अस्तित्व आहे। तो आकार संपला की पुन्हा तो परब्रह्म स्वरूप झाला। म्हणून समर्थ म्हणतात या आकाराची सुरुवात नेमकी झाली तरी कुठून, तर याची सुरुवात ब्रह्मापासून झाली नाही, याची सुरुवात मूळ मायेपासून झाली आहे। मूळ माया म्हणून समर्थ म्हणतात मूळ माया जगदीश्वर। जगदीश्वर मूळ मायाच आहे। ती मूळ मायेपासून काळाची गणना केल्या गेली। येथे अष्टदेचा विचार सृष्टीक्रमे आकार आकारला। सृष्टीच्या निर्मितीचा विचार जर केला तर आम्हाला थोडं मागे जावं लागेल। म्हणजेच ब्रह्म त्यातून निर्माण झालेली ही माया मूळ माया, या मूळ मायेमध्ये असलेले त्रिगुण आणि पंचमहाभूत जे सुप्त रूपात मूळ मायेमध्ये आहे त्याचं प्रगटीकरण झालेलं आहे, ते गुण मायेत झालेलं आहे। गुण मायेतूनच हे पंचमहाभूत आणि त्रिगुण
यांचा जन्म झाला, ही अष्टधा प्रकृती. या अष्टधा प्रकृतीतूनच पुढे दिसणारी सृष्टी निर्माण झाली. याचा अर्थ जसं जसं आम्ही निराकारातून आकाराकडे येऊ लागलो तसतसा काळाचा विचार केला गेला. या जगात तुम्ही नजर टाका आणि तुमच्या डोळ्यांना दिसणारा आकार, तो आकार काही वेळाचा आहे, काही क्षणाचा आहे. प्रत्येकाची आयुर्मर्यादा भिन्न भिन्न आहे. मेथीची भाजी म्हणजे मेथी उगवण्यासाठी लागणारा वेळ आणि नारळाला कोंब येण्यासाठी लागणारा वेळ, याचं टायमिंग वेगवेगळं आहे. हे 4च दिवसामध्ये मेथीची भाजी निर्माण होते, संपते. पण नारळाला कोंब यायला 6 महिने अधिक वेळ लागतो. याचा अर्थ निर्मिती होत असताना ती जितक्या चटकन निर्माण होते तितकेच ती चटकन संपते. नारळाला कोंब यायला जर 6 महिने लागत असेल तर ते नष्ट सुद्धा दीर्घ काळानंतर होते. वटवृक्षाचं आयुष्य खूप आहे, नारळाच्या झाडाचं आयुष्य खूप आहे. पशु पक्ष्यांचे आयुष्य कमी आहे, किड्या मुंग्यांचे आयुष्य कमी आहे. त्या माणसाने माणसाचं आयुष्य सहस्त्रपटीने मोठं आहे. मग आता ज्याला आम्ही आयुष्य म्हणतो, ज्याला आम्ही व्यक्ती किंवा एखादा पदार्थ म्हणतो, वनस्पती म्हणतो, त्याला का आम्ही नाव देतो? हो, कशावरून देतो? त्याच्या रूपावरून नाव देतो, त्याच्या गुणावरून आम्ही नाव देतो, आम्ही त्याच्या आकारावरून नाव देतो. मग त्या आकाराला, त्या रूपाला, त्या गुणाला एक विशिष्ट आयुष्य आहे. म्हणून काळाचा संबंध रूपाशी आहे. आणि खरंच काळाचा संबंध रूपाशी आहेच. कारण रूप हे फार वेळ टिकतच नाही. कालपर्यंत दिसणारे तरुण लोक, आम्ही कालपर्यंत त्यांना तरुण पाहिलं, ते आता काही दिवसातच त्यांच्या डोक्यावरचे केस पांढरे झालेले आहेत, दात पडलेले आहेत, पाठीचा कणा वाकलेला आहे, डोळ्यांनी दिसत नाही, चष्मा लागलेला आहे. आत्ताचे लोक. याचा अर्थ रूप जे आहे, जे दिसत होतं चांगलं, त्या रूपाला अरूपता म्हणजे कुरूपता म्हटलं मी, ती जी आलेली आहे ती काही क्षणातच आली आहे. त्याला वेळ आहे, म्हणजे रूप हे नष्ट होणार आहे. म्हणून समर्थांनी म्हटलंय की रूप सुद्धा जे आहे ते काही वेळेपर्यंत आहे, म्हणून त्याला काळ आहे. त्याचा संबंध रूपाशी आहे, त्याचा संबंध गुणाशी आहे, त्याचा संबंध आकाराशी आहे. म्हणून हे अवघे नसता निर्मळ, कैसे गगन अंतराळ, निराकारी काळ वेळ काहीच नाही श्रीराम. ज्याला निराकार आहे, ज्याला आकार नाही, त्याला काळही नाही आणि त्याला वेळही नाही. काळ कोणासाठी आहे गो? आकार आहे म्हणून भीती आहे, आकार नष्ट होईल म्हणून. आकारात जर संपला तर निराकाराला भय नाही, कारण निराकाराला काळ नाही. समर्थ म्हणतात, घटे गेली पळे गेली तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना,
आता आयुष्याचा नाश होतो म्हणजे कोणाचा नाश होतो सांगा बरं? याचा अर्थ तुम्हाला डोळ्याने दिसणारं जे शरीर आहे ते शेवटी संपणार आहे. ते संपणार आहे, त्याला एक विशिष्ट वेळ आहे, तितक्याच वेळ ते चालू राहणार आहे. घड्याळ आहे, त्या घड्याळामध्ये सेल टाकलेला आहे. त्या सेलमध्ये जी शक्ती आहे ती विशिष्ट वेळेपर्यंतच चालणार आहे. ती शक्ती संपली की घड्याळ बंद पडणार आहे. तसं हे शरीर आहे. या शरीरामध्ये प्रत्येक गोष्टीला एक वेळ आहे, काळ आहे, तितकेच ती राहणार आहे, नंतर ती नष्ट होऊन जाणार आहे. म्हणून आम्ही काळाचा विचार करायचा असेल तर आम्हाला त्याला जोडून रूपाचा विचार करावा लागेल. उपाधीचा विस्तार झाला. उपाधीचा विस्तार होणे या शब्दाचा अर्थ या जगामध्ये दिसणारी ही सगळी माया, कारण त्याच्या मागे भगवंत आहे आणि त्या भगवंताच्या अधिष्ठानावर ही सगळी उपाधी निर्माण झालेली आहे. तेथे काळ दिसून आला, एरवी पाहता काळाला, ठावची नाही शरीरा. एक चंचळ एक निश्चळ, या वेगळा कोठे काळ. चंचळ आहे तावत काळ, काळ म्हणावे श्रीराम. काळ कोणाला म्हणावं? समर्थांनी काळाचा संबंध कोणाशी लावावा याचं थोडं स्पष्टीकरण समर्थ करतात. जे चंचळ आहे त्या चंचळाला काळ आहे. आपण मागे पाहिलं आपण चंचळ म्हणजे काय. आत्मतत्व ज्या देहामध्ये प्रतिष्ठित झालेला आहे आणि त्यामुळे देहाला चलन प्राप्त झालेलं आहे, गती प्राप्त झाली आहे, चैतन्य प्राप्त झालं आहे, त्या देहाला चंचलत्व आहे. म्हणून आम्ही चंचळाच्या ठिकाणी आयुष्य असं म्हणतो. म्हणून देह आला की आयुष्य आलं, देह आला की काळ आला. जन्म घेतल्याबरोबरच काळाची संगती त्याच्याबरोबर लागली. ते कळणार नाही कधी संपेल. छोट्या छोट्या खेड्यांमध्ये जाऊन या. त्या खेड्यांमध्ये धान्य साठवण्यासाठी जे वस्तू ठेवल्या जाते तिला कणगी असं म्हणतात. ते धान्य वरून टाकायचं असते आणि खालून काढायचं असते. वरून भरून ठेवतात आणि वरच्या बाजूने सगळं बंद करून घेतात. आपण कणगी भरलेली आहे. कणगीत धान्य आहे, किती आहे माहित नाही, ट्रान्सपरंट नाही. धान्य कुठपर्यंत आहे म्हणतो आम्ही? जोपर्यंत खालच्या बाजूने ते धान्य निघते तोपर्यंत. त्या कणगीच्या खालच्या बाजूने एक असं छिद्र केले जाते, त्याच्यावर एक झाकण बसवले जाते. ते बाजूला करायचं आणि खाली सूप ठेवायचं. त्या सुपामध्ये भरभर 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 सगळं धान्य पडत राहते. तुम्हाला 5 किलो पाहिजे, 10 किलो पाहिजे, जे पडायचं ते धान्य काढून घ्यायचं. तेवढं काढणं झालं. जसं नळाला तोटी असते, त्या नळाची तोटी फिरवली की पाणी पडते. माठात किती पाणी आहे माहित नाही, तसं त्या कणगीत धान्य किती आहे माहित नाही. ते कणगीचं तोंड बंद केलं की पुन्हा धान्य बंद होऊन जाते पडणं. आम्ही म्हणतो आमच्याकडे कणगी भरली आहे. कणगी भरलेली आहे, पण कणगीत नेमकं धान्य किती आहे हे कधी कळेल? जेव्हा संपेल तेव्हा कळेल. तसं माणसाचं आयुष्य कोणत्या क्षणाला संपणार आहे हे कोणालाच कळत नाही. कारण त्या कणगीतलं धान्य जसं दिसत नाही तसं आयुष्याचा शेवट आपल्याला कळत नाही. मरण हा तो चुकेना, देह वाचविता वाचेना. मरण कधी चुकणार नाही
आणि कधी आपल्याला ते मरण येईल हे कोणालाच सांगता येणार नाही. म्हणून सगळे गणित जमतात, जन्म मृत्यूचं गणित अजून कोणाला जमलेलं नाहीये. तसं कधी जन्म घेणार हे माहित नाही आणि कधी जाणार हे माहित नाही. म्हणून जोवर तुमच्या हातात काळ आहे, मग तो काळ किती पुढे आहे मला माहित नाही. आजच्या दिवशी माझ्या हातात काळ आहे, त्याला कॅश करून घेतली पाहिजे. चेक असतो, त्या चेक हातात आल्याबरोबर आपण त्याला कॅश करतो. तशा प्रकारे आम्हाला आजचा जो वेळ मिळालेला आहे तो वेळ कॅश करून टाकणे याचा अर्थ भगवत अर्पण करणे, त्या वेळेचा सदुपयोग करून टाकणे. कारण पुढचा पुन्हा आपल्याला चेक मिळेल की नाही मला माहित नाही. आज मी सूर्य पाहिला आहे, आजचा उद्याचा सूर्य माझ्या डोळ्यांनी मला दिसेल की नाही हे कोणालाच माहित नाही. ती भीमाची कथा सांगतात. धर्मराजाकडे एक ब्राह्मण आला. ब्राह्मणाने नमस्कार केला धर्मराजाला. धर्मराजा म्हणे, ब्राह्मण देवता आपण नमस्कार कशाला करता? आपण मोठे आहात, आपणाला मी नमस्कार करतो. धर्मराजा म्हणे, आपणास काय हवे? ब्राह्मण म्हणाला, दक्षिणा हवी. काल आपण कर्म केलं त्याचं मी फळ तुम्हाला दिलं, आता त्याचं फळ म्हणजे धनरूपाने तुम्ही मला द्या. ते म्हणाले, ठीक आहे, आता जरा मी गडबडीत आहे, आजच्या ऐवजी उद्या घेऊन जा, उद्या देतो. असं म्हटल्याबरोबर तो ब्राह्मण बिचारा निघाला बाहेर. तितक्या ही गोष्ट भीमाने ऐकली. भीमाला एवढा आनंद झाला. आणि त्या काळामध्ये आनंद झाला असेल तर नगारे वाजवले जात होते. दोन कारणाने नगारे वाजवले जायचे. एक तर आनंद झाला तर नगारा वाजवायचा, आणि संकट आलं तर नगारा वाजवायचा. भीम त्या नगाऱ्याच्या ठिकाणी गेला आणि अवेळी अकाळी धडाधड नगारा वाजू लागला. आता भीमाच्या हातून वाजवलेला नगारा म्हणजे काय? त्या नगाऱ्याचा आवाज म्हणजे आकाशाला भिडला. धर्म म्हणाला, अवेळी तो नगारा कोण वाजवतोय? ते नगारा बंद करा वाजवणं. आता लोक धावत पळाले नगारा कोण वाजवायचा पाहायला. आता ते भीम वाजवताना पाहिल्यानंतर सगळ्यांची घाबरगुंडी उडली की भीमाला कोणी सांगावं नगारा वाजवू नको, कारण नगारा वाजवणं बंद कर म्हटलं तर आपलाच काळ यायची भीती. भीमाने एक नगाऱ्याची रट्टा त्याच्यात जर त्याच्या पाठीवर दिला त्या दांडक्याचा, तर आपलाच काळ जवळ यायचा. कोणी त्याला सांगितलं नाही. शेवटी धर्मराजाला सांगितलं की भीमराजे आपले नगारा वाजवत आहे, काय करावं? स्वतः धर्मराजे तिथे गेले आणि भीमाला सांगितलं, अरे नगारा वाजू नको, का वाजवतोयस? काय असं? म्हणे, दादा मला आज खूपच आनंद झालेला आहे. ह्याचा आनंद झालाय? अरे आजच्या सारखा आनंदाचा दिवसच नाही माझ्या आयुष्यात. यापूर्वी मी कधी एवढा आनंद मला झालेला नाही जेवढा आनंद मला आज झाला. म्हणजे काय झालं? काय आपण काही राज्य जिंकलं की आपल्याकडे काही फार मोठी आनंदाची घटना घडली की आम्ही शत्रूवर विजय मिळवला? काय झालं? काय तेवढे झालं एवढंच की तुम्ही आता जे वाक्य वापरलं की तू उद्या ये आणि मी तुला उद्या सगळं देईल, तुला जे दक्षिणा द्यायची ती उद्या येईल आणि मी देईल, या शब्दामध्ये तुम्ही उद्या राहणार आहे निश्चित झालेला आहे. आणि उद्या राहणार आहे म्हणजे तुम्हाला उद्याचा काळ माहीत झालेला आहे, मी राहतो म्हणून. म्हणजे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस तुम्ही कायम राहणार आहात. म्हणजे तुमच्या जीवनाची शाश्वती तुम्हाला आलेली आहे. म्हणून मला आनंद झालेला आहे, म्हणून नगारा वाजवतो आहे. धर्मराजे फार ज्ञानी होते. त्यांनी ताबडतोब त्या ब्राह्मणाला बोलावलं आणि त्याची यथासांग पूजा करून त्याला द्रव्य दक्षिणा दिली. आणि तेव्हा धर्मराजा म्हणाले की खरंच आहे, उद्या मी एखादी गोष्ट करील असं म्हणण्यासाठी मी उद्या राहिलो पाहिजे.
म्हणून उद्या मला राहता येणार नाही, म्हणून उद्याची मला शाश्वती नाही, म्हणून आजच काय करायचं, चांगलं काम करायचं ते करून घेतलं पाहिजे. संत कबीरांचं वचन प्रसिद्ध आहे. साधूंनी म्हटलं होतं की कल करे सो आज कर, आज करे सो अब, वक्त बिता जा रहा है फिर करेगा कब. अरे माणसाचं आयुष्य कधी संपेल माहित नाही. तू उद्याचं काम आज कर आणि आजचं काम आत्ताच कर, कारण क्षणामध्ये काय बदल होईल सांगता येत नाही. जोपर्यंत काळ दूर आहे तोपर्यंत काय करायचं ते करून घे. मरण हा तो चुकेना हे लक्षात ठेव. म्हणून समर्थ म्हणतात हा सगळा संबंध कोणाशी आहे, तर तो संबंध आपल्याला दिसणाऱ्या आकाराशी आहे. आमचा दिसणारा आकार तो नष्ट होऊन जाणार आहे. तुमच्या समोर दिसणारे आकार सुद्धा नष्ट होणार आहे. कोणाची क्षमा मागायची असेल तर आत्ताच जाऊन मागून टाका, मी नंतर मागेल बा, असं नका करू. कारण कधी आकार संपेल सांगता येत नाही, कोणाचाही संपू शकतो. आणि आता तर या कठीण काळामध्ये हे सिद्धच झालेलं आहे. समर्थ म्हणतात मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीशी सादर व्हावे, मरुनी कीर्तीस उरवावे येणे प्रकारे. माणसाने हरिभक्ती करून कीर्ती उरवावी असं समर्थ सांगतात. म्हणून त्यासाठी दूर काळ नाहीये, आपल्याजवळ आजच आहे आणि ते आत्ताच केलं पाहिजे. म्हणून समर्थांनी आकार संपेल त्याला चंचळाचा आकार संपेल. ते चंचळ हे निश्चळत्व प्राप्त करेल. म्हणून समर्थ म्हणतात एक चंचळ एक निश्चळ. निश्चळ काय? परब्रह्म निश्चळ आहे. या वेगळा कोठे काळ, याशिवाय काळ कुठे आहे? जिथे चंचळ आहे तिथे काळ आहे. निश्चळाला काळाचा संबंध नाही आहे. चंचळ आहे तावत काळ म्हणजे तोपर्यंत चंचळ आहे. काळ म्हणावे तोपर्यंतच माणसाचा काळ आहे, जोपर्यंत आकार आहे. म्हणून या काळ या रूपा या समासाचं नाव समर्थाने काळ रूप असं म्हटलेलं आहे. काळ रूप नाम आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे आकाश म्हणजे अवकाश, अवकाश म्हणजे विलंबास, त्या विलंब रूप काळास जाणून घ्यावे श्रीराम. समर्थांनी अवकाश या शब्दाला जरा वेगळा अर्थ दिलेला आहे. अवकाश म्हणजे पोकळी, आकाश. पण आकाश म्हणजे काय हो? आकाश म्हणजे पोकळी, आणि त्या पोकळीला आपण अवकाश असा शब्द वापरतो. जाणत्या घरचे लोक जेवायला बोलावले आलेल्या लोकांना जेवण करताना त्यांना सांगतात, अहो तुम्ही जेवायला बसा, शांततेने जेवा, सावकाश जेवा. सावकाश जेवा म्हणजे अवकाशासह जेवा, म्हणजे जरा पोकळी ठेवा, इतकं भरून घेऊ नका. कारण आपल्या पोटामध्ये 4 कप्पे असतात. त्या 4 कप्प्यापैकी 1 कप्पा हवेचा मोकळा ठेवावा लागतो. त्याला अवकाश म्हणजे पोकळी ठेवली पाहिजे. म्हणजे अकंठ जेवणे हे आरोग्याचं लक्षण नाही. म्हणून सावकाश जेवा. लोकांना सावकाश या शब्दाचा अर्थ हळूहळू जेवा असा अर्थ घेतात. इथे अवकाश या शब्दाचा अर्थ समर्थ म्हणतात विलंबासह. कारण या गोष्टीला अजून अवकाश आहे. आपण म्हणतो आंबे पिकले का नाही, म्हणतो अजून 2 दिवस ठेवावं लागणार आहे. अवकाश आहे. अवकाश आहे म्हणजे काळ आहे. समर्थ म्हणतात त्याला काळ आहे. म्हणून समर्थ म्हणतात काळाचा संबंध तसा आहे. सूर्य करिता विलंब कळे. सूर्य आहे त्याच्यामुळे आपल्याला काळ कळतो. गणना सकळांची आकळे, पळापासून निवळे, युग पर्यंत श्रीराम. पळ आणि युग एक क्षण. पळ म्हणजे क्षण. अर्धपळाला विपळे म्हणतात. ते भविष्याच्या गणितामध्ये केलेले आहे. ते पळे विपळे क्षण. म्हणून समर्थ म्हणतात आहे सूर्य उगवल्यापासून
आपण काळाची गणना करतो. म्हणून सूर्य उगवण्याच्या अगोदरच आपण उठलं पाहिजे. आणि आता आपल्यासमोर काळ आलेला आहे म्हणजे वेळ मिळाली आहे, उत्तम काम केलं पाहिजे. सूर्याकरिता विलंब कळे, गणना सकळांची आकळे. सगळ्यांची गणना कळते. पळापासून निवळे युगपर्यंत श्रीराम. पळ, घटिका, प्रहर, दिवस समर्थांनी सगळ्यांचा उल्लेख केलाय. पळ, घटिका, प्रहर, दिवस, अहोरात्र, पक्षमास, षण्मास, वरिस, आयुष, युगास, ठाव झाला श्रीराम. किती गोष्टी बारीक बारीक सांगितल्या समर्थांनी, कशा कशाची आम्ही संचय केले आहे. तर पहिल्यांदा त्यांनी एकदम बारीक क्षण म्हणजे पळ म्हटलाय. त्याच्या पुढे त्यांनी म्हटलंय घटिका आली आहे. त्याच्यापेक्षा मोठा आहे प्रहर, त्याच्यापेक्षा मोठा आहे दिवस, त्याच्यापेक्षा मोठं काय अहोरात्र. एक दिवस, रात्रंदिवस, अहोरात्र. त्याच्यापेक्षा मोठा काय आहे पक्ष, 15 दिवस. कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष. त्याच्यापेक्षा मोठा आहे मास, मास म्हणजे महिना. त्याच्यापेक्षा मोठा काय षण्मास म्हणजे 6 मासाचा दिवस. 6 मासापेक्षा मोठं काय दिलंय समर्थांनी वरिस म्हणजे वर्ष. आणि त्याच्यापेक्षा युग, संपूर्ण युग. असे 4 युग समर्थ त्याच्याही पुढे जाऊन सांगतात आहे. कृतयुग. किती प्रकारचे युग आहे? 4 प्रकारचे युग आहे. कृतयुग, त्रेत, द्वापार, कळी. संख्या चालली भूमंडळी, देवांची आयुष्ये आगळी, शास्त्री निरूपिले श्रीराम. अशा प्रकारे प्रत्येक युगाचं आयुष्य आहे. कृतयुगाचं आयुष्य, पंचांग उघडा तुम्हाला सगळे प्रत्येकाचे आयुष्य मिळतील. त्रेतायुगाचं आयुष्य आहे, द्वापार युगाचं आयुष्य आहे, कलियुगाचं सुद्धा आयुष्य आहे. हे सुद्धा संपणार आहे. म्हणून आकार संपत जाणार आहे. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी या काळामध्ये बसवल्या, या काळाच्या गणितात बसवलेल्या आहे. घड्याळाचे काटे पहा, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. बारीक काटा जो असतो त्याला सेकंद काटा म्हणतात. त्या सेकंद काट्यापेक्षा बारीक एक ठोका असतो, त्या सेकंद काट्यापेक्षा एक ठोका आहे. तर तो एक ठोका झाला की 1 सेकंद झाला, 2 झाले, 3 झाले, 4 झाले, असे 60 सेकंद झाले की आपण म्हणतो की 1 मिनिट झाला. असं करता करता युग संपतात. आणि म्हणून हे सगळं गणित, सगळं ते गणित काळामध्ये बसवलेलं आहे. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहूया. अधिक बारकाईने समर्थांनी काळाचा विचार केला. आपणही काळाचा विचार करावा. आपला काळ जवळ येऊ शकतो कधी पण, म्हणून भगवंताचं नाम घ्या. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.